मित्रांनो, आज मला अचानक वाडीला जायला लागते काही अर्जंट कामासाठी. त्यामुळे आम्ही ती जर्नी कशी करतोय आणि काय काय होतंय या जर्नीमध्ये हे आपण एन्जॉय करूया आणि मी तुम्हाला दाखवत राहील, मी तुमच्याशी शेअर करत राहील. पावसाळी वातावरण झालंय आणि खूप पाऊस पडून गेला इकडे. त्यामुळे तुम्ही बघा खूप पाणी कुठे कुठे साचलंय रस्त्यामध्ये. पण छोले आवडले का नाही आवडले? कांदा लसूण न घालता प्रयत्न केलेला ना. वाईट होते असं नाही, पण ती म्हणजे ती छोले नव्हते. जसं जे छोलेची डिश असते ना तसे छोले नव्हते. अरे ते अमृतसरी छोले केलेले रे, त्यामुळे त्याची टेस्ट. कारण तू अमृतसरला जाऊन कधी छोले खाल्लेत का? मी खाल्ले. मग ते बरोबर तशीच परफेक्ट टेस्ट झाली होती. तुला ते ब्राह्मणी छोले खायची सवय झाली आहे म्हणून तुला ते तसं वाटत होतं. पण आईला आवडलं का नाही? मेथी आईने बनवलेली. पण तू म्हणायला पाहिजे ना की छोले पण तर छान झालेले. पण मला काय आवडले. सर डेली काउंटिंग बुक जे आहे ना आपलं, पाडलं नाही का तुझं स्टाफ नाही FRHS ग्रुपवर पाठवायला सांगा ना फक्त. चालेल. आय गेस ते सिल्वर काउंटिंग चालू असेल मागे वाटतं. पण आता तो स्पॉट पण आठवत नाहीये. काल तू ठुसलाय सगळ्यात जास्त माझ्यापेक्षा. मागव रोट्या येऊन दे. ते तू व्हिडिओ चालू झाल्यानंतर शांत का बसतो? बोलू शकतोस तू म्हणजे. यू कॅरी ऑन. का? लेट मी कॉन्संट्रेट ऑन माय ड्रायव्हिंग. काय बोलत होता तू म्हशी सारखा खाली? चरती. एक भाकरी आणि एक पोळी खाणं म्हणजे चरणं आणि हे करणं नाही. ते नॉर्मली पण लोक चरतात आणि म्हणजे जेवतात तसंच. 1.5 2 3 पोळ्या खाल्ल्यानंतर तू असं म्हणू शकतोस की मी चरते. पण असं कसं म्हणू शकतोस? कोण जास्त गोरं दिसतं? इथे पकडते बस. पकड. कोण जास्त गोरं दिसतंय? मीच. गोरी तूच आहेस, पण तसं तो फोकस नाही होत ना त्या सेकंड माझ्यावर. चहा ब्रेक. चहा आणि पाऊस आणि पावसाचं पाणी पण पडतंय ते. सूप आवडलं का आदित्य? हो. आणि खरंच अजिनोमोटो नाही वापरलाय का? एकदम सात्विक स्वच्छ. एकदम सात्विक स्वच्छ. ॲम्बियन्स पण एकदम मस्त. भरलं का? एकदम अच्छा, काका हलवाई चितळायचंय का? मला वाटलं की यांचं पर्सनल काहीतरी आहे. इमली गोळी, आले पाकवडी, आवळा सुपारी. वाव वाव वाव. मुखवास. हे नमस्कारचा मुखवास खरंच खूप छान असतो. हा जॅगरी. पोहा पापड नको रे बाबा. घरात कोणी खायला पाहिजे रे. जातो की आता चांगलं मिळालं. तिने ऑर्डर दिली मग नको. टी जॅगरी पावडर हा काय प्रकार आहे? गुलकंद नको बाबा. आहे घरामध्ये. हनी पण आहे. हे सगळं पिंगल आपल्याकडे कोणी खातच नाही. ते कसं वाटलं हॉटेल? एकदम मस्त होतं. कोणी सातारा हायवे किंवा पुढे कराड किंवा कोल्हापूर या ठिकाणी जाताना नक्की आवर्जून तुम्ही इथे लंच किंवा डिनर करू शकता. हायजेनिक पण होतं आणि एकदम हायजेनिक आणि चविष्ट जेवण होतं. छान एकदम.
फीडबॅक विचार. ते चहा कसा चहा चांगला आहे खरं बोल. कॉफी आहे ना. कॉफी लागतच नाहीये, फक्त गोड गोड लागते. नेहमी माझी कॉफी पचकांडच निघते यार, जिथे जिथे पिते तिथे तिथे. इतका छान पाऊस पडलाय ना वाडीत. आम्ही इकडे राहिलेलो काल रात्री आम्ही इतके दमलेलो की आम्ही इकडे एक काम होतं ते करून मग आम्ही झोपून गेलो. ही रात्र वाडीमध्ये लाईट नव्हते त्यामुळे झोप नाही झाली. पण आज आम्हाला दर्शनाला जायचं आणि काय काय मज्जा आम्ही आज करतो ते सगळं तुम्हाला आम्ही दाखवू. तुम्ही कधीही वाडीमध्ये आला तर इथे हा श्री वासुदेव मंगल कार्यालय खूप मोठं आहे आणि एकदम छान आहे राहायला. वाडीचं दर्शन खूपच छान झालं, एकदम आरामात निवांत आणि काहीच गर्दी नव्हती. आता आम्ही चाललोय पुढे छिद्रापूर म्हणून एक आहे तिकडे, तर तिथे काय काय करतोय ते बघूया. मी आदित्यला हे म्हणत होते की आजकाल आपल्या पुण्यामध्ये अजिबात एवढ्या मोकळ्या लँड्स बघायला मिळत नाही किंवा एवढी कोरीव मंदिरंही बघायला मिळत नाही. आणि इकडं येऊन त्या निसर्गात राहून आणि मातीत राहून इतकं छान वाटतंय. मला गावाकडे यायला ह्याच्यासाठी आवडतं कारण खूप रिफ्रेश्ड आणि रिलॅक्स फील होतं जेव्हा आपण गावाकडे येतो. तुम्हाला पण असं होतं का? मी आदित्यच्या मागे लागलेले, मला लस्सी प्यायचे आणि फायनली आम्ही लस्सी प्यायला थांबलो आहे. मला पण आवडली. थोडासा व्हॅनिला एसेन्स टाकलाय असं वाटतंय त्याच्यामध्ये. दुपारच्या उन्हाचं वडा सांबार कसं शक्य आहे आदित्य हे? एक्सप्रेशन कसे द्यायचे व्हिडिओ मध्ये आदित्य? ते हे पण टाकतात त्याच्यामध्ये असं डॉट्स, खारे बुंदी, खारी बुंदी, मिरचीचा ठेचा नाही टाकत. अरे काय काय टाकतात, तिखट लागत असेल ना मग. वाटलेलं की ताक जरा तिखट किंवा असं छान नसेल कारण ठेचा टाकताना मी ताकात कधीच बघितलेलं नाहीये. पण अप्रतिम ताक, मठ्ठा लोकांनी मठ्ठा प्यायलेला. त्या ठिकाणचं फेमस गोष्टी. पण तुला काय माहिती की तेच फेमस आहे? हो मला माहिती, कळतं बघू. तरी ते फेमसच असेल का? मग एवढी लोकांची गर्दी आहे. अरे गर्दी दिसली तर काय झालं? अख्ख्या रस्त्यात हेच. तू इकडे थांबत थांबत खात खायचं मग पूर्ण जेवायला भूक लागेल का? तयार फुग्याचे गोल धपाटे मिळतील. धपाट्याचं पीठ पण मिळेल. चल पीठ घेऊया.
फायनली आता दर्शन झालेलं आहे. आणि दर्शन कसं झालं? मस्त एकदम, अजिबात गर्दी नव्हती, एकदम छान दर्शन झालं. तुला जास्त कुठलं आवडलं? औदुंबर आवडलं का इकडचं दर्शन आवडलं? मला आवडलं कोपेश्वरचं दर्शन. मला औदुंबरचं आवडलं. ते पाण्यात पाडल्यानंतर सॅटिस्फॅक्शन वाटलं नाही एवढ्या गरमीमध्ये. टू मच सॅटिस्फॅक्शन. मस्त एक मॅकडी मधनं कॉफी घेतली आहे आणि कार मध्ये मस्तपैकी लॉंग ड्राईव्ह चालली आहे गर्ल्स. तुम्ही कारमध्ये गाणी ऐकता का पॉडकास्ट ऐकता? मी पॉडकास्ट ऐकायला मला खूप आवडतात. तुम्हाला आवडतात का? फायनली आता आम्ही घरी पोहोचत आलोय. सो दॅट्स इट फॉर दिस व्लॉग. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अजून कसे व्लॉग्स बघायला आवडतील तेही सांगा. आणि हां, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.